हॅलो हाय नमस्कार. कशा आहात सर्वजण? माहीत असणार तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी उठलेली होते 6 वाजताच. तर 6ला उठून पप्पांना आज उपवास असतो तर पप्पांना साबुदाणा पापड वगैरे तळून दिलेले आणि आता पप्पा गेलेले आहेत आणि आता घरात भरपूर असे कामं आहेत. बाहेरचं पण धुवायचं आहे. मम्मी तर गावाला गेलेली आहे. तर चला म्हणलं तुमच्यासोबत आज पूर्ण असं रुटीन शेअर करते मी. किती वेळ लागतो तेही तुमच्यासोबत शेअर करेल. तर ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. तर मम्मी गेलं तर सगळ्यात पहिल्याची मोठी जबाबदारी येते ना अंगावरती, म्हणजे पप्पांना टिफिन बनवून द्यायची. कारण की पप्पांचे टाईम असतो 7 वाजेचा आणि मग सकाळी 6लाच उठून टिफिन वगैरे बनवून द्यावा लागतो पप्पांना. आणि त्या पप्पांना मी बनवून पण दिलेला मस्त असा आज दालच्या वगैरे छानपैकी बनवून दिलेला पप्पांना आणि एक नंबर झालेला. पप्पांना मी बोललेली की बाबा बनवून दिल्यानंतर मला फोन करून सांगा कसा झाला आणि कसा नाही. आणि खरंच पप्पांनी एवढं कौतुक केलेलं ना, खूप म्हणजे खूपच. त्यांना खूप आवडलेला दालच्या आणि चपाती वगैरे करून दिलेल्या मी. तर असंच मग जे काय उरलेलं होतं ना, रात्रीची डाळ वगैरे होती ती सुद्धा मी काढून घेत आहे. तर आता तुम्ही बघू शकतात आणि खूप कामं वाढतात बघा. मम्मी नसली ना काय इतकं म्हणजे करमतसुद्धा नाही घरात. आणि मम्मी गेली ती गावाला अर्जंटमध्ये, त्यामुळे मग मलाच राहावं लागलं होतं. म्हणजे पप्पांना मी 4-5 दिवस तरी करून, म्हणजे 5व्या दिवशी मम्मी आलेली, 4 दिवस तरी मीच करून दिलेलं रोज सकाळी उठून. आणि नाहीतर मग आम्ही मस्त आराम करत असतो आणि मम्मी डब्बा वगैरे पप्पांना करून देत असते. पण आता मम्मी नसल्यामुळे ना कायम तिची आठवण येत होती आणि मला करमतसुद्धा नव्हतं घरात, नाही का. तर मग तरी पण मग आपलं आता काम करायचं तर आहे. आणि पप्पांना कसं बाहेरचं वगैरे चालत नाही, त्यामुळे पप्पांना घरातली तर मग तेच आता बघा, मग पप्पांना कसं बाहेरचं चालत नाही म्हणून घरातलंच त्यांना करून द्यावं लागतं. आणि आता मी किचनवरचा पण बघू शकता तुम्ही, पसारा वगैरे आवरून घेतलेला आहे व्यवस्थित असं. आणि चला तुम्ही आता कंटिन्यू राहा. तर आता मी किचनवर जे सर्व भांडे वगैरे आवरून ना बाहेर ठेवलेले आहेत घासण्यासाठी. आणि त्यानंतर लगेच आता मी बाहेर आलेले आहे. तर आता बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिले तर आता मी झाडू वगैरे मारून घेणार आहे. तर चला पटकन असं झाडू मारून घेऊया, कारण की रात्रीचं भरपूर खाल्लेलं वगैरे काय असतं ते सर्व बाहेरच पडलेलं असतं. आणि मेन म्हणजे झाडं वगैरे असल्यामुळे ना भरपूर असा कचरा, सुका कचरा पण पडलेला असतो. आणि मग ते झाडलं नाही ना, मग घरात तीच कचरा येतो बघा पायाखाली. त्यामुळे हे कंटिन्यू साफ करावंच लागतं. दिवसातून 2दा तरी झाडू मारावंच लागतो बाहेर. आणि खरंच मम्मीच्या घरचं काम करणं म्हणजे वेगळाच आनंद असतो. आणि तिच्यासमोर कामं केली की तिचं एक वेगळंच असतं, नाही का. तिला आवडतं आणि नाहीच केलं की मग झालं, मग काय खरं नाही आमचं असे. तर असो, नाही का, ह्या गोष्टी चालत असतात. आणि चांगलं पण वाटतं, नाही का, कामं वगैरे करायला. आपल्या घरी तरी आपण कायम करतच असतो, पण तेच माहेर येऊन करा बघा, किती भारी वाटतं. आनंद भेटतो एकदम जास्त. आणि कधीतरी सुखाचं पण भेटतं खायला मस्तपैकी. नाही केलं तरी पण मग 2-4 शेवया खायच्या आणि मस्तपैकी बसून राहायचं, असं असतं बघा. तर चला, तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगितली मी. पण असो, चला आता हे बघा माझं झालेलं आहे झाडू वगैरे मारून. आणि त्यानंतर आता मी पाणी घेऊन आलेले आहे आणि पाणी व्यवस्थित असं आता मी मारून घेणार आहे. आणि कुणाकुणासोबत असं होत असतं बघा माहेरी. तर मला पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कसे वाटतात माझे माहेरचे ब्लॉग तेही मला सांगा. तर बघा आता मस्त असं मी बाहेर पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर ना लगेच आता मी पिण्याचं पाणी वगैरे पण भरून घेणार आहे. तर आता पाणी जे पण काय आहे ते बेसिंगमध्ये तिथंच वतून दिलेलं आहे. आणि आता बाकी प्यायचं पाणी मी भरायला ठेवलेलं आहे एका साईडला. आणि भरपूर अशी कामं असतात बरं का. आणि इथं भरपूर कामं निघतात कारण की पाणी असतं त्यामुळे. आणि माझ्या घरी कसं आहे ना, पाण्याचा काही ताणच नसतो, त्यामुळे इतकं टेन्शन नसतं. आणि पीठ वगैरे दळून आणलेलं, तर ते दळणसुद्धा मी आता डब्यामध्ये वतून ठेवत आहे. तर भरपूर असं 10 किलोच्या वरचं असेल ते. तर ते अर्धे एका डब्यात ठेवलं आणि वरी अर्ध्या डब्यात ठेवलेलं आहे. दोन्ही डब्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे, कारण की खाली मग ते पीठ परत पाणी वगैरे लागलं की मग झालं, पिठाचा गोळाच होऊन बसेल. त्यामुळे ना पीठ पण लगेच मी काढून घेत आहे. तर रात्रीच दळून घेऊन आलेला आदित्य, त्यामुळे मग त्याला मी आता हे करत आहे, आता वतून ठेवत आहे एका साईडला. आणि हे बघा
टाकून ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित असं जागेवर जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या की बरं वाटतात बघा. आणि एक तर मम्मीने जाताना साफसफाई करून गेलेली आणि मम्मी इतकी म्हणजे हे असतं ना तिचं सर्व गोष्टीवर लक्ष असतं. ती 4 दिवसांनी आली ना तरी पण तिला कळतं कुठं काम आहे, कुठं काय नाही, किती कामं केलेले आहेत, कुठं कचरा होता, सर्व तिच्या लक्षात राहतं. इतकं तिला स्वच्छता लागत असते घरातली. तरी पण मला जेवढं जमेल तेवढं मी करायचा प्रयत्न केलेला आहे. आता तरी पण मग मी काय एक चुकी केलेली ती तुम्हाला सांगते पुढं काय चुकी मी केलेली होती. तर आता इथं बघू शकता नंतर मी आता आलेले आहे हॉलमध्ये आणि आता इथं पण बेडशीट वगैरे सर्व व्यवस्थित असे झटकून वगैरे घेणार आहे. आणि बाहेरून कधीच लावलेली होती दरवाजाची मी खोलायला गेली की. तर मग काय आता बेडशीट आधी तर त्याची नीट ठेवत असतो आणि नंतर पप्पांचं जे आहे बेड ते मी व्यवस्थित असं करून घेत आहे. आणि कामं जर एकदा झाले ना नंतर काय कामांचं टेन्शनच नसतं. तर बघू शकता असं तर मी तर अशीच करत असते. त्यानंतर आता झाडू वगैरे मारून घेणार आहे व्यवस्थित असे तिन्ही पण घरं. आणि झाडू स्वच्छ मारला ना तर बघा आपल्याला घर पुसायची पण एवढी गरज लागत नाही कारण की घर एकदम स्वच्छ राहतं बरं का. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा तसं. आणि माझ्या घरात ना म्हणजे झाडू पण मारणं खूप गरजेचं असतं. नाही तर मम्मी काय करते एकदा आम्ही मारलो ना नंतर परत ती मारत असते नाही का, कचरा काढून दाखवत असते आम्हाला. त्यामुळे ना तिच्या घरी तरी एकदम व्यवस्थित असं मारावं लागतं आम्हाला काने कोपरे बघून नाही का. तर आता हे बघा व्यवस्थित असं तर मी झाडू वगैरे मारून घेत आहे. तर चला आता मी पटकन मारून घेते, तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता रात्रीचा ना भरपूर असा भात उरलेला होता आणि साबुदाणा केलेला होता. तो साबुदाणा एका साईडला काढून ठेवलेला आहे मी. आणि त्याचबरोबर आता मी भातसुद्धा फ्राय करून घेणार आहे. एकदम साध्या सिंपल पद्धतीने करणार आहे. फक्त आपले कांदे मिरची जसे पोहे करतो ना सेम तसंच करणार आहे मी. जास्त काही हे करणार नाही आहे कारण की कसं आहे ना काय होतं आहे ना जास्त मग तो भात तसंच पडून राहणार आणि खराब होणार. एक तर ऊन इतकं जास्त आहे ना खूप म्हणजे खूपच. त्यामुळे म्हटलं चला पहिला भात वगैरे फ्राय करूया आणि नंतर मग जे काय आपले काम असतील ते करून घेईल. आणि पहिला तरी भात फ्राय करते नंतर मग गॅस वगैरे पुसून घेईल, क्लीन करून घेईल. मग एकदा जर स्वयंपाकाचं काम झालं ना नंतर टेन्शन नाही राहत बघा. तर आता हे बघा मी आता भात उरलेला होता भरपूर असा कारण की मी पहिला जास्त करून ठेवलेला आणि त्यामुळे भात उरलेला होता. तर असं चला आता हे बघा ते पण आता मी फ्राय करून घेत आहे भात. तर आता माझा भात वगैरे झालेला आहे फ्राय करून आणि तो एका साईडला मी खाली किचन खाली ठेवून दिलेला आहे. आणि आता पटकन असं गॅस घसून घेणार आहे मी. आणि एकदा जर गॅस घसलं ना नंतर काही टेन्शनच नाही राहत बघा. तर बघू शकता तुम्ही मी मस्त असं तर गॅस घसून घेत आहे आणि छान वाटतं बघा. गॅस वगैरे क्लीन करून राहिलं की खूप म्हणजे नाही का स्वच्छ दिसते एकदम किचन. तर आता तेच आता मी करून घेत आहे.
किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर लगेच मी आता घर पुसायला घेतलेलं आहे, कारण की पोरं सारखं बाहेर येतात जातात आणि बाजूला ना घर वगैरे तोडायचं काम चालू आहे. त्यामुळे ना जरा घरात जास्तच घाण माती येत असते नाही का, धूर माती. त्यामुळे आता ते पण क्लीन करत आहे मी. तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं. आणि घर एकदा जर पुसले की त्याचं पण काही टेन्शन नाही राहत. पण पोरं येतात जातात, लहान लहान पोरं असल्यामुळे मग काही पोरं ऐकत नसतात. तर तेच आता मी क्लीन करून घेत आहे. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this toy shop, and everything is growing up tight. There's no room to breathe, and nobody is watching at night. I wanna rise up. तर आता झालेलं आहे. त्यानंतर आता मी भांडे वगैरे घासायला घेतलेले आहेत बाहेर. आणि हा पॉईंट मला खूप आवडतो, मस्त निवांत बसून भांडे वगैरे घासायचं. कारण की शहरात तर ह्या गोष्टी बघायला भेटतच नाहीत, कारण की तसं नसतंच. पण मग इथं मम्मीकडं मस्त आहे. तर बघू शकता किती सुंदर. आणि पाणी तर भरपूर म्हणजे भरपूरच. I don't know if I can find my way out. तर आता ते पण झाल्यानंतर आता मी ब्रश वगैरे करून घेत आहे, मस्त असं निवांत बसून. आणि हे जी काही वेगळीच फिलिंग आहे बरं का, मस्तपैकी निवांत बसायचं आणि ब्रश करत राहायचं आरामशीर. पाणी पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळतं पाणी. तर आता ब्रश वगैरे करून घेतलेला आहे. त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून मला जायचं होतं आज माझ्या आईच्या घरी. तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत पहिला शेअर केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि कसा वाटला तोही सांगा मला. मस्त सुना आणि सासूच्या मस्त गमतीशीर गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये. तर एकदा नक्की चेकआउट करा तो सुद्धा. आणि झाल्यानंतर ना पोरांना सुद्धा मी ब्रश वगैरे करायला दिलं, त्यांनी सुद्धा आंघोळ वगैरे केली पोरांनी वगैरे पण. आणि त्यानंतरचे पण ब्लॉग तुम्हाला मस्त मस्त बघायला भेटतील. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा, कमेंट करा मस्त अशी छानशी. तर इथं आता आरवला पण देत आहे मी. आणि पाणी कसं आहे नाही तर भरपूर सकाळी 6ला जे येतं ते डायरेक्ट 10-11लाच जात असतं पाणी, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. त्यानंतर माझं झालेलं आहे तयारी. आता मी जाणार आहे बाहेर. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. बाय, टेक केअर, काळजी घ्या.